मृत्यू या जगातलं सत्य आहे माझ्या दादांनो, ते कुणाला चुकवता येत नाही, कारण या जगात कोणी अमर नाही. ज्याचा जन्म झाला त्याला जावंच लागतंय. इथं नाही बोलो आले अवतार, आले अवतार येदती पामर जीवकीची, येदती पामर जीवकीची. इथे नाही बोलो आले अवतार, आले अवतार येदती पामर जीवकीची, येदती पामर जीवकीची. आता मेला पत्ता मेला बाप मस्त गेला, देखत देखत नातू पंतू तो इथैत झाला, देखत देखत नातू पंतू तो इथैत झाला. आता मेला पत्ता मेला बाप मस्त गेला, देखत देखत नातू पंतू तो इथैत झाला, देखत देखत नातू पंतू तो इथैत झाला. इथं नाही उरो आले अवतार येरते पामर जीव किती. इथं देवादिकांचे अवतार शिल्लक राहिले नाही. आपण सामान्य माणसं आहोत. फक्त प्रत्येकाचं कारण ठरलेलं आहे. कोण कोणत्या कारणानं जाणार, कोण कुठल्या कारणानं जाणार, पण जावं लागणार हे या जगातलं सत्य आहे. इथं कोणीच अमर नाही, कोणीच अमर नाही. मृत्यू माणसाला न टाळता येणारी गोष्ट आहे. 99 वर्ष जगा, पण 100रीला माणसाच्या बुद्धीमध्ये ती विचार आल्याशिवाय राहत नाही की आता आपला कार्यकाल संपलाय म्हणून. हा ठाऊक नाहीये कुणाला कधी जायचं म्हणून, हे कुणालाच माहिती नाही. जसं की समुद्राच्या काठावर आपण उभे आहोत. समुद्राचा एक काठ आपल्याला सांगता येईल, समुद्राचा दुसरा काठ आपल्या डोळ्याला दिसत नाही, पण याचा अर्थ समुद्राला दुसरा काठ नाही का? आहे, फक्त दिसत नाही म्हणून सांगता येत नाही. तसंच आहे, जन्म सांगता येतो, मृत्यू सांगता येत नाही. सांगता येत नाही याचा अर्थ मरण नाही असं नाही, आहे, फक्त सांगता येत नाही. कधी जायचं हे कुणाला माहितीच नाही. मृत्यू ही एक धाड आहे, ती कुणाला चुकवता येत नाही. ती धाड ज्या दिवशी पडली बस त्या दिवशी या जगाचा निरोप घ्यायचा आहे. धाड त्यालाच म्हणतात जी न सांगता पडते. मारुती भैयांचा सगळा परिवार सोबत होता. कुणाच्याच काही मनात कल्पना नव्हती. आमच्या सरोजाताई गाडीमध्ये बसलेल्या होत्या, मुली होत्या गाडीमध्ये. 2 गाड्यामध्ये 2-3 गाड्याच्या पाठीमागे आमची गाडी होती. पण असं कुणाच्याच डोक्यात कल्पना नाही की असं काहीतरी घडल म्हणून. याचा अर्थ असा आहे, मृत्यू ही धाड आहे, ती कधीच सांगून पडत नसते. न सांगता येते तिला धाड म्हणतात. कोणे दिवशी यमैती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. हो समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. कोणी दिवशी यमैती चालून, कोणी दिवशी प्राण जाती घेऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, कोणी दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहा
नावाची गोष्ट कधी कोणाला चुकवता आली नाही, ती आपल्याला सुद्धा चुकवता येणार नाही. मृत्यू हे तुमच्या माझ्या जीवनातलं सत्य आहे, त्याला सामोरं जावंच लागणार आहे. एवढंच की कुणाची वेळ कधी कुणाला माहिती नाही. ज्याचं आयुष्य संपलं लक्षात घ्या, ज्या दिवशी माणूस जन्माला आलेला आहे ना, त्याच दिवशी तो मरणाची तारीख सुद्धा घेऊन आलेला आहे. ठरलेलं आहे की किती दिवस या पृथ्वीवर आपला शेर आहे, किती दिवस आपण इथे राहणार आहोत. इथं राहणं तुमच्या माझ्या हातात नाही. भले आपण पक्की घरं बांधू, खूप मोठ्या प्रॉपर्टीचे मालक स्वतःला म्हणून घेऊ, पण हे विसरून चालणार नाही, आपण स्वतःला मालक म्हणून घेऊ, पण आपण मालक नाही, आपण पाहुणे आहोत. आलेल्या प्रत्येक माणसाला एक ना एक दिवस जावं लागतं. याचा अर्थ पाहुण्याला कधीतरी घर रिकामं करावंच लागतंय. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, हे जो मखमल का चोला है तेरा, हे जो मखमल का चोला है तेरा, हे कफन में बदलना पड़ेगा, हे कफन में बदलना पड़ेगा, हे कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको, मौत जब तुझको, हरी मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना वैष्णवी ताईंसाठी एकदा टाळी वाजवा सगळ्यांनी. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, अरे तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, 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 पिंजरा खाली. वाह. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली,
जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. ही सगळी प्रमाण आपल्या मृत्यूच्या संदर्भातली आहेत की मरण नावाची गोष्ट कोणाला टाळता येत नाही. ठरल्या दिवशी, ठरल्या वेळेला, ठरल्या तिथीला त्या कारणानं जावंच लागतं. एकदा इंद्राच्या अमरावतीमध्ये सगळ्या देवतांची सभा भरली. सगळी देवता आले आणि त्या इंद्राच्या अमरावतीमध्ये एक चिमणी बसलेली होती एका कोपऱ्यामध्ये. त्या चिमणीकडे पाहून यमराज हसले. त्या चिमणीकडे पाहून यमराज हसले आणि यमराजाला हसलेलं पाहून चिमणी घाबरली. ती एवढी घाबरली की रडायला लागली चिमणी. यमराज आतमध्ये गेले पण पाठीमागनं गरुड महाराज आले. सगळ्या पक्ष्यांचा राजा गरुड. आणि तो गरुड महाराजांनी पाहिलं की ही चिमणी ही आपल्या जातीची, पक्ष्यांच्या जातीची, ही जशी आपली मानवाची जात आहे तशी पक्ष्यांची जात, ही का रडते बरं? थोडंसं त्यांना वाईट वाटलं. चिमणी ताई का रडते ग तू? म्हणे माझ्याकडे पाहून यमराज हसले. याचा अर्थ आज मी यमराजाच्या ताब्यामध्ये जाणार. माझं या जगातलं आता जीवन संपलेलं आहे. मला जावं लागणार आहे. यमराज मला घेऊन जाणार आहे असं मला वाटतंय. गरुड महाराज म्हटले तू काळजीच करू नको, तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो की तू लवकर सापडलीच नाही पाहिजे. भगवान श्री विष्णूला घेऊन जे पळतात, श्री विष्णूचं जे वाहन आहे, काय वेग असेल त्या वाहनाला गरुड महाराजाला. तर गरुडजीनं चिमणीला खांद्यावर घेतलं आणि असे भर्र उडाले. 7 समुद्राच्या पलीकडे मध्ये बेटावर जाऊन तिला ठेवलं. पण इथे यायला आता तुझा शोध घ्यायला सुद्धा बरेच दिवस निघून जातील, तुला काळजी नाही म्हणे मरणाची. आता चिमणी तिथे ठेवली. गरुड तर वेगानं वापस आले. इकडे सभा संपली. सगळी देवता बाहेर आली. यमराजानं पाहिलं चिमणी जागेवर दिसत नाही पण तिच्या जागेवर गरुड बसलेले होते. गरुडजीनं विचारलं यमराज काय पाहता इथं? म्हणे इथे चिमणी बसलेली होती, ती मला दिसत नाही, आता तिला पाहतोय. म्हणे ती तुम्हाला दिसणार पण नाही. म्हणे का? तुम्ही इथं तिला हसले होते. का हसले होते सांगा मला. नाही म्हणे मी तिला हसलो होतो की तिचं आता आयुष्य फक्त 2 तासाचं राहिलेलं आहे. 2 तासाचं आयुष्य तिचं संपलंय. गरुड महाराज म्हटले आता तिचं आयुष्य मी वाढवलंय, तुम्ही तिला मारू शकत नाही. म्हणे कसं काय? म्हणे मी तिला खूप दूर नेऊन ठेवलंय आणि तुम्ही तिला कसं मारणार? त्यावेळेला यमराज म्हटले गरुड महाराज तुम्हाला प्रश्न पडला होता की मी तिच्याकडे पाहून का हसलो. तिचं 2 तासाचं आयुष्य राहिलं होतं. मी याच्यासाठी हसलो होतो की तिचा मृत्यू अशा ठिकाणी आहे, 7 समुद्राच्या पलीकडे एका बेटावरती तिचं मरण आहे, पण ती 2 तासात एवढ्या दूर कशी जाईल त्या विचारानं मी हसलो होतो. गरुड महाराज म्हटले मरण कुठे? म्हटले तिचं 7 समुद्राच्या पलीकडे बेटावर तिचं मरण आहे. गुरुजी म्हटले मी तिला तिथं ठेवून आलोय. म्हणे माझ्या कामात मला मदत केली, तुमचे खूप धन्यवाद, आता लगेच तिला घेऊन जातो. याचा अर्थ काय? ज्या व्यक्तीचा मृत्यू जिथं ठरलाय, ज्या कारणानं ठरलाय, त्या व्यक्तीला तिथून जावंच लागणार. मारुती भैयांचा मृत्यू पंढरपूरच्या वाटेवर की जिथे नामाचा गजर, जिथे वारकऱ्यांचा पाऊल, मृदंगाची थाप, टाळाचा नाद, विणेचा झणकार, माझ्या ज्ञानोबारांची, माझ्या तुकोबारांची पालखी ज्या रस्त्यावरून गेली, हजारो वारकरी साधू संत मंडळी नामाचा गजर करत, नामाचा टाहो फोडत ज्या वाटेवरनं प्रवास करताय, एवढ्या पवित्र वाटेवर की ज्या वाटेवर माझ्या माऊलींची धूळ पडली, त्या माऊलींची धूळ माथ्यावरती घेऊन, वारकऱ्यांची धूळ अंगावर घेऊन माझ्या मारुती भैयाला जगाचं रूप मिळाला. मारुती भैयांचं जीवन तर धन्य झालेलं आहे. असं मरण यायला सुद्धा पुण्य लागतं माझ्या दादांना. कारण माऊलींची धूळ अंगावर घेणं, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या नामाच्या गजरामध्ये प्राण सोडणं, हे एवढं सोपं नाही. आयुष्यभर पुण्य करा, आयुष्यभर टाळ वाजवा, आयुष्यभर भजन करा, खूप कीर्तन केली, खूप परमार्थ केला, पूर्ण पिढ्यान पिढ्या आमच्या परमार्थात गेल्या, मागून सुद्धा असं मरण मिळत नाही माझ्या दादांना. हा वाईट एकाच गोष्टीचा आहे की कमी वयामध्ये कमी वेळेमध्ये त्यांना जावं लागलं. आता मृत्यूचा जर विचार केला तर हे सोन्यासारखं मरण आहे. ज्या वाटेवर भजन चालतंय, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया. सगळ्यांनी भजन करा.
जन्माला येतात. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसालाच पंढरपूरच्या वारीचं सौभाग्य मिळेल असं अजिबात नाही. पुण्य घेऊन यावं लागतं तेव्हा माणूस पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतोय. त्या वारीमध्ये सहभागी झालेल्या माणसाला तो ज्ञानोबारांचा, तो तुकोबारांचा सोहळा, भगवंताच्या नामाचा गजर, लोकांचं अन्नदान, वारकऱ्यांचं पाऊल, म्हातारे वारकरी 16 वर्षाच्या पोरासारखे नाचतात. तिथे त्या वाटेवर चालणारा प्रत्येक जीव भाग्यवान आहे. माऊलींच्या पालखीला झुंपलेले बैल भाग्यवान आहेत. नगराची गाडी घेऊन जाणारे पशु भाग्यवान आहेत. माऊलीची पालखी, त्या पालखीला पुढे घेऊन जाणाऱ्या दिंड्यामध्ये सहभागी झालेला प्रत्येक वारकरी, तुकोबारांच्या पाठीमागे चालणारा प्रत्येक वारकरी, तो वयस्कर असेल, तरुण असेल अथवा लहान बालक असेल, सगळेच भाग्यवान आहेत, नवल नाही. त्या वाटेवर जे बारीक बारीक जीव जंतू आहेत, किडे मुंगी, ते सुद्धा भाग्यवान आहेत का? पालखी सोहळ्यामध्ये माणसं नामाचा गजर करतात, नवल नाही माझ्या दादांनो. माझे साक्षात ज्ञानराज माऊली, माझे साक्षात जगद्गुरु तुकोबार आहे. त्या पालखी सोहळ्यामध्ये भगवंताचा गजर करत चाललेले आणि त्यांच्या सानिध्यामध्ये त्या वाटेवरची धूळ सुद्धा भजन गाते. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, सगळ्यांनी टाळी वाजवा, सगळ्यांनी भजन करा, टाळी वाजवा. 3 दिवसाचा 4 दिवसाचा प्रवास, 4 दिवसाचा प्रवास मारुती भैयांनी त्या पालखी सोहळ्यात केला. त्या सोहळ्यात त्यांना देव आज्ञा झाली, तेवढा मोठा नाही, पण तिथे त्यांना देव आज्ञा झाली तर त्यांच्या आठवणीमध्ये गावाकडे हा हरिनामाचा सोहळा त्यांच्या पुण्याईनं घडलेला आहे. म्हणून सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, माझ्या ताई दादांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. कित्येक वर्षापासून वारकरी वारी करतात आणि त्यांची इच्छा असते, देवा या सोहळ्यामध्ये आम्हाला मरण येऊ दे. कित्येक जणांना आशा असते, याच्यात आमच्या आयुष्याची सांगता होऊ दे, आमच्या जीवनाचा उद्धार होऊन जाईल, आमचं जीवन पवित्र होऊन जाईल. पण हे सगळ्यांना सौभाग्य प्राप्त होत नाही. शरीर तर नश्वर आहे, ते जाणारच आहे, पण पंढरपूरची वारी ज्या ज्या वेळेला निघेल, ज्या ज्या वेळेला एकादशीचा पर्वकाळ संपून द्वादशी चालू होईल ना, त्या त्या वेळेला या पंचकृषीला, मारुती भैयांच्या मित्राला, या गावाला आणि जाधव परिवाराला आपल्या मारुती दादांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. हे आपल्या जीवनातलं कमावलेलं म्हणा किंवा आपल्या जीवनाच्या धन्यतेचं हे लक्षण आहे. नाहीतर काही वेळेला असं असतं, काही माणसं जन्माला येतात, जगतात, पण कशासाठी जगतात कळत नाही, त्यांच्या जगण्याला कधी अर्थ नाही. पण काही माणसं अशी जगतात किंवा त्यांचा मृत्यू असा होतो, मेल्यानंतर सुद्धा लोकांच्या आठवणीमध्ये राहतात. काही लोक एवढी जगतात, खूप जगली आणि गेली ना, लोक म्हणतात गावची डोकेदुखी गेली, गावाची बरं झालं गेली. पण काही माणसं गेली ना, लोक तळतळ करतात, देवा तो घाई केली असं बोलतात देवा लोक. तर तशातला हा प्रकार आहे. हे सगळं सांगण्यापाठीमागे माझा उद्देशच एवढा आहे माझ्या ताई दादांनो, की मरण नावाची गोष्ट कधी कोणाला चुकवता येत नाही. मरणाला चुकवण्याचा प्रयत्न केला होता राजा परीक्षितीनं. देवी भागवतामध्ये कथा आलेली, देवी भागवतामध्ये राजा परीक्षिती काही वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यानं स्वतःला वाचवण्यासाठी 7 मजली इमारत उभी केली, तरी तिथे तक्षक गेला आणि शेवटी त्याला दंश करून त्याचा
अंत झाला. याचा अर्थ काय आहे? मरण कुणाला चुकवता येत नाही. अशा एका माणसाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आता ती गोष्ट ऐकली ना तुम्ही विचारात पडाल, देवा काय तुझी लीला आहे. फक्त ऐका तुम्ही, मी तुम्हाला काय सांगणार आहे. कितीही तुम्ही त्या मृत्यूला चुकवण्याचा प्रयत्न करा तरी ती चुकत नाही. त्या माणसाचं नाव मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे तुम्हाला. संगीताच्या क्षेत्रामध्ये असा एक गायक होऊन गेला, त्याचं शरीर संपलंय, पण त्यानं त्या काळामध्ये गायलेले गाणे आजही त्या गाण्यावर लाखो करोडो डॉलरची उलाढाल आजही चालते. त्या माणसाचं शरीर नाही आज, पण त्याच्या गाण्यावर करोडो रुपयांची उलाढाल चालते. त्या व्यक्तीनं ठरवलं होतं मला 150 वर्ष जगायचं. त्यानं ठरवलं होतं. माणसाच्या आयुष्याची मर्यादा किती आहे? 100 वर्ष. पण त्यानं ठरवलंय, हे ऐका बरं का सगळ्यांनी, कान देऊन ऐका. त्याने स्वतः ठरवलं मला 150 वर्ष जगायचंय. त्यानं ठरवलंय मला खूप जगायचंय. एवढा श्रीमंत होता तो, त्याच्या संपत्तीला माप नाही. एवढा श्रीमंत की त्याच्या संपत्तीला माप नाही. त्याच्या गाण्याचे त्याची जी नृत्य करण्याची जी कला होती ना गायन करताना, त्याचे लाखो लोक चाहते. त्याचा तो डान्स पाहून आजही त्याच्यासारखा डान्स जर एखाद्या हिरोनं केला तर लोकांना त्याची आठवण येते. एवढा मोठा गायक तो, एवढा मोठा प्रख्यात, त्याचं नाव सगळ्यात शेवटी सांगणार आहे. त्यानं 150 वर्ष जगायचं ठरवलंय. जेवण तो असं करत होता, रोजचं त्याचं जेवण लॅबमध्ये टेस्ट होऊन त्याला खाण्यासाठी मिळत होतं. रोज चेकिंग केली जायची त्याच्या जेवणाची, तो काय खातो त्याचा चेकअप व्हायचा. तो अशा ठिकाणी झोपत होता की तिथे ऑक्सिजनची कमतरता नाही, भरपूर ऑक्सिजन तिथे असला पाहिजे. अशा ठिकाणी तो झोपत होता, आराम करत होता. खूप श्रीमंत होता, त्याला काळ्या रंगाचा तिरस्कार होता. त्याचा जन्मताचा रंग काळा होता, कारण आई वडील काळे होते. अमेरिकेत त्याचा जन्म झालेला होता, अमेरिकेतला होता तो. आई वडिलांचा रंग काळा असल्यामुळे हा जन्मता काळा होता, पण त्याच्या प्रारब्धानं तो एवढा चमकला. आणि जेव्हा त्याचं नाव खूप मोठं झालं, भरपूर त्याला पैसे मिळायला लागले ना, तर त्याला त्या काळ्या रंगाचा तिरस्कार निर्माण झाला. त्यानं प्लास्टिक सर्जरी केली चेहऱ्यावरती, आणि प्लास्टिक सर्जरी केली, त्याचा रंगच त्यानं बदलून टाकला पूर्ण शरीराचा. प्लास्टिक सर्जरी करून तो गोरा झाला. आई वडील काळे होते, त्याला राग येत होता. त्यानं काळ्या रंगाच्या आई वडिलाचा त्याग केला आणि गोऱ्या रंगाचे आई वडील भाड्यानं घेतले त्यानं. हे ऐकायला सुद्धा आश्चर्यकारक वाटतं, पण हे सत्य आहे. यात एक अक्षरही खोटं नाही. त्यानं गोऱ्या रंगाचे आई वडील भाड्यानं घेतले पैसे देऊन. काळ्या रंगाचे नातेवाईक सोडून दिले. काळ्या रंगाच्या नातेवाईकाचा त्याग केला. एवढा श्रीमंत होता, अनेक प्रकारच्या गाड्या त्याला फिरायला. मी आता सांगितलं, जेवण त्याचं टेस्ट करून होतं. ऑक्सिजनच्या ठिकाणी तो झोपत होता. कुणाच्या हाताला असा हात देत नव्हता, त्याच्या हाताला हँडग्लोव्ज होते. म्हणजे असा हात सुद्धा कुणाच्या हातात देत नव्हता. दिलं तर त्याच्या हाताला ते हे लावलेले असायचे, हँडग्लोव्ज लावलेले असायचे. त्याच्या शरीराचे जेवढे पार्ट होते, मग डोळा असेल, हृदय असेल, कान असेल, किडनी असेल, फुफ्फुस असेल, तर प्रत्येक इंद्रियाचा एक डॉक्टर त्याच्याकडे, 20 डॉक्टर 24 तास त्याच्या घरात उपलब्ध होते. 20 डॉक्टर त्याच्या घरात उपलब्ध होते. रोज त्याची तपासणी केल्या जायची, त्याच्या प्रत्येक पार्टची तपासणी केल्या जायची. ऐका बरं का, हे कान देऊन ऐकायचंय तुम्हाला. रोज त्याच्या शरीराची तपासणी. एवढा असूनही अचानक जर एखाद्या शरीरात, आपल्या शरीराचा जर एखादा पार्ट खराब झाला तर तात्काळ तो मिळावा आणि माझं नुकसान कुठलं होऊ नये म्हणून त्यानं इंद्रियांचे डोनर मिळवून ठेवलेले होते. म्हणजे इंद्रिय देणारे, जसं की डोळा खराब झाला तर एखाद्या माणसानं डोळ्यात त्याला द्यावा, पैशावरती माणसं त्यानं तयार करून ठेवलेली होती, पैशाच्या बळावर. एवढी त्यानं स्वतःची तयारी केलेली. पण 2009 मध्ये
डॉक्टर आजूबाजूला असताना सगळं काही इंद्रिया देणारी माणसं त्याच्यासोबत होती, सगळं असताना सुद्धा 2009ला त्याला असा हृदयाचा झटका बसला की त्याला मृत्यू आला. त्याच्या मृत्यूची बातमी जेव्हा जगात पसरली ना, तर ज्या 2009 मध्ये म्हणजे एवढं काही नेटवर्कचं मोबाईलचं वातावरण नव्हतं, तर त्या काळामध्ये 2.5 तास नेटवर्क जाम झालं होतं. लाखो लोक मोबाईलवरती होते. आपल्या भारतात तर एवढं नव्हतं, पण त्यावेळेला मोबाईलचं वातावरण, तर मोबाईल जॅमिंग झालेला होता, पूर्ण नेटवर्क जाम झालं होतं. त्याच्या मृत्यूची बातमी कळाल्यावर ज्याला 150 वर्ष जगायचं होतं त्याचं आयुष्य 50 वर्षात संपलं. सगळे त्याने व्यवस्था करून ठेवली होती, पण त्याची व्यवस्था त्याच्या काही कामाला आली नाही. त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. ही गोष्ट मी कुणाची सांगते तुम्हाला, तर ही गोष्ट आहे देशातला या जगातला फार विख्यात गायन करणारा पॉप स्टार, संगीतातलं सुंदर गायन करणारा मायकल जॅक्सनची ही गोष्ट आहे. त्यानं 150 वर्ष जगायचं ठरवलं होतं, पण 50 वर्षात त्याला जगाचा निरोप घ्यावा लागला. याचा अर्थ असा आहे, तुम्ही तुमची कितीही तयारी करून ठेवा, तुम्ही तुमची कितीही व्यवस्था करा, तर मृत्यू नावाची गोष्ट माणसाला चुकवता येत नाही. ज्यानं प्रत्येक इंद्रियासाठी डॉक्टर ठेवलेला होता, ज्यानं प्रत्येक इंद्रियासाठी इंद्रिय दान करणारा माणूस जवळ ठेवलेला होता, ज्याची लाखो करोडो रुपयाची प्रॉपर्टी होती, आजही त्याच्या गाण्यावरती करोडो रुपयाच्या डॉलरची उलाढाल होते आज सुद्धा, अशा माणसाला सुद्धा जगाचा निरोप घ्यावा लागला. याचा अर्थ असा आहे माझ्या दादांनो, या जगात कोणी अमर नाही. विठ्ठल विठ्ठल भगवान परमात्मानं प्रत्येकाला ठरवून पाठवलं इथे किती दिवस राहायचं कुठे. म्हणून या गोष्टीचं चिंतन करत करत आपण पुढे चालणार आहोत. मरण नावाची गोष्ट चुकवता येत नाही, जावं लागणार आहे. जाणं या जगाचं सत्य आहे. मारुती भैयांना या जगाचा निरोप घ्यावा लागला. फक्त याच्यात आपण चांगल्या गोष्टी काय घडल्या ते पाहायचंय, की असं की त्यांच्या मृत्यूचं सोनं झालं. माझ्या ताई दादांनो, ज्या दिवशी माणसाचा जन्म झाला त्या दिवशी मृत्यूची तारीख ठरलेली असते. भारतीय हिंदू संस्कृतीप्रमाणे ज्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे त्या व्यक्तीच्या देहावरती अग्निसंस्कार केले जातात. 10 दिवस घरामध्ये सुतक वृद्धी पाळल्या जाते. 10व्या दिवशी पिंडदान केलं जातं, सुतक फिटतं. तिथून पुढे प्रत्येक महिन्याला मासिक घालतात आणि श्राद्धाच्या दिवशी गेलेल्या माणसाच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत असते. म्हणून उद्याच्या दिवशी म्हणजे जो श्राद्धाचा दिवस आहे, त्या श्राद्धाच्या दिवशी गेलेला जीवात्मा धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर असतो आणि धर्मराजाच्या नगरीमध्ये हजर झालेला जीव त्याला आता गती कुठली द्यायची ते उद्या ठरवलं जातं. एवढं सुंदर आपल्या संस्कृतीनं, आपल्या परंपरेनं, आपल्या शास्त्रानं आपल्याला सांगितलेलं आहे. उद्याचा दिवस त्याला आत्ममुक्ती दिन म्हणतात. उद्याच्या दिवशी ठरवलं जातं या व्यक्तीला आता कोणत्या गतीला पाठवायचंय. पण ज्या लोकांच्या आठवणीमध्ये भगवान परमात्माचं चिंतन होतंय ती व्यक्ती पुण्यवान म्हणावी लागेल, ती माणसं पुण्यवान म्हणावी लागतील. आणि बस स्वर्गीय मारुती भैया जाधव हे भगवान परमात्माच्या दरबारामध्ये उद्या हजर होणार आहेत. पण हे पुण्याईचं गाठोडं घेऊन होणार आहेत. त्यांच्या सद्गतीसाठी भगवान परमात्माचं चिंतन इथं चाललेलं आहे. अशा श्राद्धाच्या प्रसंगी भगवान परमात्माचं नामस्मरण का करावं त्याचं कारण आहे का? या कलियुगामध्ये माणसाच्या मुक्तीसाठी एकच कारण आहे. कलियुगा माझी करावे कीर्तन, एकच साधन, दुसरा कुठलं साधन नाही. या कीर्तनाच्या माध्यमातून भगवान परमात्माचं नामस्मरण आणि या नामस्मरणाचं महत्व आहे का? रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, 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 जड जीवा तारण हरी एक, जड जीवा हरी
जड जीवा तारण हरी एक. माणसाच्या मुक्तीसाठी या मृत्यू लोकामध्ये एकच साधन भगवान परमात्माचं नामस्मरण. देवाच्या दरबारामध्ये हजर होणाऱ्या मारुती भैयांना आता देवाच्या चरणाजवळ जागा आहे. बस सगळे मिळून भगवंताला प्रार्थना करू, देवा आमच्या मारुती भैयाच्या आत्म्याला शांती लाभू दे, सद्गती प्राप्त होऊ दे, तुझ्या चरणाजवळ जागा मिळवू दे, एवढीच प्रार्थना करू. आणि आपण अभंगात जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात त्या अभंगाच्या पहिल्या चरणाकडे आपण प्रवास करू. सांगतो तुम्हासे भजरे विठ्ठला, सांगतो तुम्हासे भजरे विठ्ठला, सांगतो सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आपल्या सगळ्यांना सांगतात, बाबांनो तुमचं जीवनाचं सोनं करायचं असेल, तुमचं जीवन धन्य करायचं असेल, हे जीवन तुम्हाला बारंबार नाही एकदाच मिळालंय, पण हे शरीर म्हणजे 184चा फेरा चुकवण्याची संधी मिळालेली. हा फेरा साधा नाही बरं बाबांनो. 30 लक्ष येऊनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष, 11 लक्ष येऊनी किड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये, 20 लक्ष येऊनी पशुची घरी, मानवा भीतरी 4 लक्ष. एवढा फेरा फिरलोय आपण आणि मग मिळालाय नरदेह. हा नरदेह म्हणजे फेरा चुकवण्याची संधी आहे. आता तुम्ही या गावाला आलात ना, तर एवढे चांगले जगा की तुम्ही गेल्यानंतर लोकांनी तुमची आठवण काढली पाहिजे. बरीच लोक जगतात पण त्यांना जगण्याचा अर्थच कळत नाही. हे शरीर मिळालं कशासाठी, हे जीवन मिळालं कशासाठी, इथे आल्यानंतर नेमकं काय करायचं असतं काही लोकांना कळत नाही. एकमेकाला त्रास देण्यामध्ये, कुणी कुणावर जळण्यामध्ये, कुणी कुणाला फसवण्यामध्ये, कुणी कुणाला त्रास देण्यामध्ये आयुष्य घालवतात आणि आपल्या जीवनाची माती करून टाकतात. असं जगा ना की आपलं जीवन कुणाच्या तरी उपयोगी आलं पाहिजे. ज्या दिवशी मारुती बहिणींना देव आज्ञा झाली ना, त्या दिवशी कितीतरी लोक रडली,
कितीतरी महिला मंडळ रडल्या, मित्र परिवार हवालदिल झाले. का? अरे आमच्या कामाचा माणूस गेला. याचा अर्थ काय? कुणाच्याही कामामध्ये सहजच उभे. कुणी लहान लेकरांना आवाज देऊ द्या, लगेच गाडी थांबली. म्हाताऱ्या माणसानं बोलू द्या, लगेच गेले. आज माणूस माणसाला वेळ द्यायला तयार नाही, पण ज्या माणसाला वेळ देता येतो ना, समजावं तो माणसातला माणूस आहे. आणि हे ज्याला जगणं कळालं तीच माणसं या जगामध्ये जिवंत राहिली. शरीर तर संपणार आहे दादा, पण माणूस चांगल्या कर्मानं मागे शिल्लक राहायला पाहिजे. काही माणसं एवढी जगतात जिवंत असून मेल्यासारखी असतात. काही माणसं खूप जगतात पण जिवंत असून मेल्यासारखी असतात. काही माणसं अशी जगतात मेली तरी जिवंत राहतात, आठवणीच्या रूपानं. सगळं का मरण्याची सारे उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे कीर्ती मागे, उत्तमाचे उरे तुका म्हणे का मरण्याची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची सरे उत्तमाची उरे कीर्ती मागे. काही माणसं मेली ना, गेली ना, तरी पण आठवणीच्या रूपानं मागे शिल्लक राहतात. त्यांच्या चांगली कामं माणसाच्या आठवणीमध्ये राहतात, त्यांचं चांगलं बोलणं लोकांच्या आठवणीमध्ये राहतं. म्हणून माझ्या ताई दादांनो, हे जीवन मिळालंय तर या जीवनाच्या माध्यमातून, या शरीराच्या माध्यमातून एवढे चांगले जगा की तुमचं जीवन धन्य झालं पाहिजे. माझ्या बोलण्याकडे थोडंसं लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्यायचं. माझं मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं ऐका. हे जीवन कशासाठी मिळालंय कळावं माणसाला. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय दुहंती गावा, परोपकाराय वहंती नद्या, परोपकाराय मिदं शरीरम. चांगलं काम करण्यासाठी, सेवा करण्यासाठी शरीर मिळालंय. आणि हे ज्याला कळालं त्याचं जीवन धन्य झालं. त्याला कळालं, साधू संतांनी सांगितलेला उपदेश त्याला समजला. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. चांगलं काम करणं म्हणजे विठ्ठलाची भक्ती करणं. बऱ्याच लोकांना भक्ती म्हणजे काय तेच कळत नाही. जागे आहेत ना? झोपले काका? कान माझ्याकडे द्या. बऱ्याच लोकांना कळतच नाही भक्ती म्हणजे काय, देवधर्म म्हणजे काय, उपासना म्हणजे काय, साधना म्हणजे काय. काही लोकांना कळत नाही. बऱ्याच लोकांना भक्तीचा अर्थ कळत नाही. खूप भजन करणं, आम्ही खूप कीर्तन करणं, खूप पारायण करणं म्हणजे लोकांना आम्ही वाटतंय की आम्ही खूप भक्ती केली. तसं अजिबात नाही. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. ते काय भक्ती झाली? एका बाईनं काल्याचं कीर्तन ऐकलं, काल्याचं कीर्तन ऐकून घरी निघाली. गल्लीतून जाताना एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला. त्याने टुपकन उचलला, पदराखाली घातला, घराला गेली. तिला कळालं काल्याचं कीर्तन, भक्ती कळाली तिला. बऱ्याच लोकांना भक्तीचा अर्थ कळत नाही. माझ्या ताई दादांनो, भगवान परमात्मानं लावून दिलेलं कर्म ते सत्यानं प्रामाणिकपणे करणं, आणि ते कर्म करत असताना हे माझ्या ईश्वरानं मला सांगितलेलं काम आहे हे आपली भावना ठेवणं, ते प्रत्येक कर्म तुमची भक्ती ठरल. पण हे लोकांना समजत नाही. देवानं लावून दिलेलं काम सत्यानं प्रामाणिकपणे करणं, सत्यानं करणं, त्याच्यात कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, कुणाला खोटं नाटं नाही बोललं पाहिजे, त्याच्यामध्ये कुणाची फसवणूक नाही झाली पाहिजे. ते प्रत्येक काम प्रामाणिकपणे सत्यानं करणं म्हणजे ती आपल्या जीवनातली भक्ती आहे. हे कळावं माणसाला. आणि ज्याला ही भक्ती कळाली ना, अशी माणसं देवाला प्रिय ठरली. जगामध्ये नाव झालं अशा लोकांचं. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. चला पंढरपूरला, पंढरपूरला जाऊयात आपण. त्या पंढरपूरला पंढरीचा राजा आहे. त्याचं महत्व आहे का? आता उदाहरण सांगायचं मला तुम्हाला आपल्या भक्तीचं, आपल्या कर्माचं. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला पंढरपूरला घेऊन जाणार आहे. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची, गुरे राखतो पुरंदराचा हा
वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. भक्ती काय असते माझ्या दादांनो? अशी भक्ती करा, अशी सेवा करा की त्यांना देव ऋणी झाला पाहिजे. आणि ही देवाला आवडणारी भक्ती म्हणजे माणसांची सेवा, भूतदया, याला ईश्वराची भक्ती म्हणतात. ते मला तुम्हाला सांगायचं आहे. जीवनामध्ये येऊन नेमकं चांगलं काम काय केलं पाहिजे तेही तुम्हाला याच्यातून शिकायला मिळेल. पण कान देऊ नाही का, पंढरपूरच्या बाजूला मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा गावामध्ये दामाजी पंत नावाचे भक्त आहेत की त्या दामाजी पंताच्या भक्तीचं महिमान असं की त्यांच्या लेकराच्या हातानं जगाचा बाप जेवलाय. हा नाम्याची खीर चाखतो चोखोबाची गुरे राखतो. असे दामाजी पंत तिथे राहतात. ते दामाजी पंत, त्यांचा प्रामाणिकपणा, बोलण्यातली सत्यता बिदरच्या बादशहाने टिपली. आणि बिदरचा बादशाह म्हणतो, दामाजी पंत या प्रभागाची जबाबदारी घेऊन चालता का? दामाजी पंत हे निष्ठावंत वारकरी होते. त्यांनी विचार केला, अशीही वारकऱ्याचा धर्म म्हणजे सेवा आहे. सेवा करणं हा वारकऱ्यांचा धर्म. मग ही माणसाची सेवा करण्याची संधी मला मिळत असेल तर काय हरकत आहे? दामाजी पंत हो म्हटले की मी सेवा करतो, मी ही जबाबदारी पार पाडतो. दामाजी पंताने त्या प्रभागाची जबाबदारी घेतली. पोटच्या लेकरासारखं रयतेला लोकांना, गोरगरिबांना सांभाळू लागले. माझ्या ताई दादांनो, दुष्काळ पडला. दुष्काळ पडला असं सावट आलं दुष्काळाचं की माणसं किड्या मुंगी सारखी मरायला लागली. जनावर ढोरं तर किती मेली माहितीच नाही. किड्या मुंगी सारखी माणसं मरायला लागली. डोळ्यासमोर माणसं मरतायत या गोष्टीचं दामाजी पंतांना भयंकर दुःख झालं. दामाजी पंतांनी विचार केला, अण्णा विना माणसं मरायला लागली. धान्याचं कोठार एवढं मोठं भरलेलं आहे, पण बिदरच्या बादशाहाला विचारायला जावं, विचारून वापस यावं, तोपर्यंत अनेक लोक मरतील. मग करावं तर काय? दामाजी पंतांनी निर्णय घेतला की अगोदर धान्याचं कोठार खुलं करू, या लोकांना खायला घालू, पोटाला पोटभर खातील, चांगली जगतील. आणि मग पुन्हा कष्ट करू, शेती पिकवू, पाऊस पडेल, कारण हे दिवस राहणार नाहीत. चांगली शेती पिकवून जे धान्य आपण लोकांना वाटलेलं आहे त्याच्या दीडपट भरपाई देऊ असं ठरवलं. आणि बिदरच्या बादशहाला निरोप आपण नंतर देऊ, पण अगोदर लोकांना वाचवू. दामाजी पंतांनी निरोप न देता, परवानगी न घेता धान्याचं कोठार खुलं केलं आणि लोकांना धान्य वाटून दिलं. लोक पोते भरून, डबे भरून, पिशव्या भरून घरी घेऊन गेले. पीठ तयार केलं, भाकरी मळल्या आणि पोटाला पोटभर खाल्लं. शेडूळकर आणि पोटाला पोटभर खाल्लं. लोक निवांत झाले. मृत्यूचं जे भय होतं, जे सावट होतं ते टळायला लागलं. माणसाची मर थांबली. पण माणसाच्या जातीसारखी दुसरी जात सुद्धा कोणती विचित्र नाही. एवढी विचित्र माणसाची जात. ज्यांनी खाल्लं त्यांनी जाऊन सांगितलं, हुजूर, न विचारता धान्याचं कोठार खुलं केलं. माणसं फार विचित्र आहेत. चांगल्या कामाला पुढं नाहीत, पण नको त्या कामाला खूप पुढं. विझवणाऱ्यापेक्षा पेटवणाऱ्याची संख्या जास्त आहे आज जगामध्ये, बरोबर?
लग्न जुळवणाऱ्यापेक्षा मोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे जगामध्ये, बरोबर? खाऊ घालणाऱ्यापेक्षा अन्नात विष घालवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. रस्त्यावरचे काटे वेचणाऱ्यापेक्षा काट्यांची पेरणी करणारी लोक जास्त आहेत त्या जगामध्ये. अरे ज्यांनी खाल्लं त्यांनी जाऊन सांगितलं लोक आज अन्नाला जागत नाहीत, म्हणून दुःख तुमच्या आमच्या जीवनातलं संपत नाही. खाल्लेल्या अन्नाच्या घासाला माणसानं जागावं, त्याच्याशी प्रामाणिकपणे राहावं, कारण त्याच्यासाठी संघर्ष चाललाय माणसाचा सगळा. लोकांनी जाऊन सांगितलं हुजूर दामाजी पंतांनी न विचारता धान्याचं कोठार खुलं केलं. आता बोलून चालून तो यवन, राग आला त्याला, एवढी त्याची हिम्मत की मला न विचारता धान्याचं कोठार खुलं करतोय. शिपायांना पाठवलं, धान्याच्या कोठाराची किंमत वसूल करा, आणि नीट बोलीने जर धान्याची किंमत दिली नाही तर त्याचे हातपाय बांधून दामाजी पंतांना इकडे घेऊन या. शिपाई निघाले, त्यांना सांगितलेलं काम करणं त्यांचं कर्तव्य कळत होतं त्यांना की हा प्रकार चुकीचा होतोय. दामाजी पंतांना जे काही केलं ते माणसं वाचवण्यासाठी केलंय, पण सांगितलेलं काम करायचं म्हणून शिपाई निघाले. माझ्या ताई दादांनो, दामाजी पंतांना कसलीच कल्पना नाही. दामाजी पंत एकाच आनंदात आहेत की लोकांची मर थांबली, लोक चांगली जगायला लागली. दुष्काळ सुद्धा संपत आलेला आहे, पावसाचे चिन्ह दिसत आहेत. दामाजी पंत आनंदामध्ये आहेत. पण विश्वाच्या मालकाला काळजी पडली की हे शिपाई आता जवळ आलेले आहेत. जर माझ्या दामाजी पंताचे हातपाय बांधून घेऊन गेले तर लोक कुणी कोणावर उपकार करणार नाही, कुणी कोणाला मदत करणार नाही, आणि पांडुरंगाच्या भक्तीवर कोणाचा विश्वास राहणार नाही. म्हणून पंढरीचा विठोबा विटेवरून खाली उतरला, आणि विटेवरून जसा खाली उतरला मंगळवेढ्याच्या बाजूला एक झोपडं होतं. त्या झोपडीच्या बाहेर उभा राहिला विश्वाचा मालक. त्या झोपडीमध्ये एक तारीवर भजन चाललेलं होतं. एक भक्त, त्यांची पत्नी, त्यांचा मुलगा, तिघे मिळून काकडा करत होते. ओढा पांडुरंगा प्रभात समयो पातला, पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडपारी जातला, वैष्णवांचा मेळा गरुडपारी जातला, वैष्णवांचा मेळा गरुडपारी जातला, वैष्णवांचा मेळा गरुडपारी जातला, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, काकडा चाललेला होता. ओढा पांडुरंगा प्रभात समयो पातला. काकडा करणाराचं लक्ष दाराकडे गेलं. लख प्रकाश कसा पडला तर देव पाहिला, अश्रूने डोळे डबडबले. देवा, आम्हाला तुझ्या मंदिरात येण्याची परवानगी नाही, पण आज आमच्या भक्तीचा सार झाला, तो आमच्या झोपडीमध्ये आला. देवा, काय सेवा करू सांग? काही नाही महाराज, तुमचे कपडे घालायला द्या. देवा, फाटके कपडे आहेत लोकांना मागून आणलेले, तुला कसे घालायला देऊ? द्या महाराज कपडे मला घालायला. माझा पितांबर, माझा शेला तुम्ही घाला. नाही देवा, माझं देतो, पण तुझं माझ्या अंगावर नाही घाला. फाटके कपडे देवानं अंगावर चढवले. धोती होती, पागोट होतं, बंडी होती अंगाला घातली, ती धोती बंडी पागोट फाटक्या कपड्यात सुद्धा माझा विश्वाचा मालक गोड दिसायला लागला. अरे सौंदर्याचा जन्म त्याच्यापासून आहे. किती गोड दिसतो तो. त्यानं फाटकं कपडं घालू द्या, नाही तर भारीतला कपडा घालू द्या, तो गोडच दिसतो. काही लोकांनी 40 रुपये मीटरचं कापड चढवू द्या अंगावर, रुबाबातच दिसतात. आणि काही ना रेमंडचा कपडा घालू द्या, बुजगावण्यासारखे दिसतात. काही ना नैसर्गिक सौंदर्य असतं, तर काही ना नैसर्गिक सौंदर्य नसतं. भगवान सुंदर दिसायला लागले. निघाला माझा भगवान, थेट पोहोचला बिदरच्या दरबारामध्ये. आणि बिदरच्या दरबारामध्ये शिपायांनी अडवलं. कहाँ से आए हो? मंगळवेढ्यावरून आलोय. किस कारण आए हो? धान्याची किंमत द्यायची, दरबारात जाऊ द्या. आला दरबारामध्ये माझा विश्वाचा मालक. माझ्या ताईंनो, जग ज्याच्या समोर जीवाची कुरवंडी करतय, देहाची पायघडी करतय, असा जगाचा मालक त्या यवनाला भक्तासाठी मुजरा करतोय. त्या यवनाला माझ्या भगवान परमात्मानं जो हार घातलाय, जो हार माय बाप जो हार,
माझ्यासाठी काय काय लीला करतोय, काय म्हणतोय. विचारलं देवाला कोण आहे, सांगितलं मी कायापुराचा पुराचा कायापुरचा महाराज. मी कायापुरचा महाराज, कायापुरचा महाराज, कायापुरचा माझ्या भगवंताना जोहार घातला. मी कायापुरचा महाराज. किस कारण आए हो, अनाज की कीमत चुकाने आए हैं हुजूर. क्या लाए हो, हाथी घोड़े, हाथी घोड़ों पर नहीं हुजूर, मेरे पास बटवा है. इतने बड़े अनाज की कीमत बटवे में गिनने के लिए लोग बिठाओ हुजूर. कमी पडलं तर बोला. लक्ष्मीचा पुत्र नाही, पती होता तो, त्याच्या ताब्यात होते पाय लक्ष्मीच्या हाती. तिला बसवलंय पायाजवळ. असा ज्याचं महत्व, असा भगवंतानं बटवा उलटा केला. मोहरा अशा पडत होत्या जणू पावसाच्या धारा होत्या. मोहरा टप टप पडतात. माणसं मोजायला बसली. कोठार मोहराने भरली, धान्यानं नाही, मोहरानं कोठार भरली. आता तो हुजूर, तो यवन म्हणतोय, तो बादशाह म्हणतोय, बस हो गया विठू, अब बस हो गया, बहुत हो गया. नाही सरकार, अजून लागलं तर घ्या, पण मालकाला त्रास देऊ नका. कोणाला? मालक. कोणाला म्हणतोय भगवान मालक? आपल्या भक्ताला मालक म्हणतोय. काय केलं दामाजी पंतानं? तर चांगल्या कामासाठी वाहून घेतलं स्वतःला. अशी भक्ती केली, सेवा केली, वारकऱ्याचा धर्म जाणला, सेवेला प्राधान्य दिलं, प्रामाणिकपणे जगले, सत्यानं वागले, म्हणून देव ऋणी झाला. आणि त्यांनी काही जे धान्य वाटलेलं होतं त्याचं झालेलं कर्ज म्हणा किंवा त्या घडलेला प्रसंग, त्या प्रसंगाला निराकरण करण्यासाठी विश्वाचा मालक गेला. न सांगता करी सर्व काम भगवान परमात्मानं तो आलेला प्रसंग सहज दूर केला. एवढं सुंदर जगा की ते जगणंच तुमची भक्ती झालं पाहिजे. तुम्हाला वेगळी भक्ती करण्याची गरज नाही पडली पाहिजे. म्हणून जगण्यात प्रामाणिकपणा असावा, हेच महाराजांना अपेक्षित आहे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, अशा पद्धतीने विठ्ठलाची भक्ती करा, नाही तरी गेला जन्म वाया. वेळ संपत आली आपली. ऐका माझ्या ताई दादांनो, जीवन खूप मोठं नाही आहे आपलं, खूप लहान जीवन आहे. आयुष्य सुद्धा कमी आहे आणि ते वेगानं निघालंय. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत से महा, स्वहिताचा घोरवा, ध्यानी रहा श्रीहरीचा. आयुष्य बारकं आहे, छोटं आहे, लहान आहे, त्याला जाणून घ्या, त्याचा अभ्यास करा. 100 वर्ष जरी तुम्ही गृहीत धरले ना, तर दादा 50 वर्ष झोपेमध्ये चालले. त्याच्यामध्ये मध्ये बालत्व, पीडा, रोग, क्षय. 25 वर्ष गेले बालपणामध्ये, शिक्षणामध्ये, समजण्यामध्ये. काहींचे 80 वर्ष होतात तरी त्यांना समज येत नाही. लोक म्हणतात ना, अक्कलदाड अजून आलीच नाही, समजच येत नाही, कळतच नाही. माणसाच्या वयावर समज नाही, माणसाच्या वागण्यावर समजदारी आहे. लहान लेकरू असू द्या, पण जबाबदारीनं समजदारीनं वागत असेल ना, तर त्याला शहाणू म्हणावं. काही 80 वर्षाचे असतात तरी त्यांना डोकं चालत नाही, कळत नाही त्यांना जगणं काय असतं.
दादांनो समजून घ्या, वेळ कमी, आयुष्य संपत चाललेलं आहे. या कमी वेळेमध्ये आपल्याला चांगलं कर्म करून देव जोडायचा आहे. नाहीतर आयुष्य असं वेगानं निघालंय, तुम्ही पकडण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्या हाताला लागू शकत नाही. कारण एवढ्या घटना आपल्या जीवनामध्ये घडतायत ना, चलत चलत माणूस पाहतोय की किती आयुष्य संपलंय आपलं. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदन, मग तो कैचा सावधान, सावध सावधान, वाचे वदा नारायण. वेळ चालली, सावध व्हा, चांगली कर्म करा, तोंडानं चांगलं बोला, भगवंताचं नामस्मरण करा. कोणी म्हणाल आम्ही तिशीमध्ये देवधर्म करू, तिशीत घडतंय काय ते ऐका. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. कोणी म्हणाल आम्ही 40 मध्ये भगवंताचं नामस्मरण करू, 40शीत घडतंय काय ऐका. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 40 मध्ये सुद्धा सत्कर्म घडू शकत नाही. मग 50 वर्ष होती, 50शीत तरी अजिबात नाही. हलती दातांच्या पंक्ती, सहज नाही, प्रयत्नानं परमार्थ करावा लागेल. 50 मध्ये आपल्या जीवनात काय घडामोडी घडतात. हलती दातांच्या पंक्ती, 50शीत दात हलायला लागतात. दादांनो, या दातानं काय खायचं ते आता ठरवायचं. दात पडल्यानंतर असं म्हणायचं नाही म्हातारे पोट भरणा म्हणून, माझं ते बोलून उपयोगच नाही. जाणून घ्या, हे दातावर जास्त भरवसा ठेवू नका. हे उशिरा येतात आणि लवकर जातात, यांच्या एवढं धोकेबाज दुसरं कोणी नाही. सारं शरीर, सगळे इंद्रिय आपल्याला धोका देत आहेत. ज्याला आपण आपलं म्हणतो ते खूप मोठा धोका देत आहेत. दादा खरंच सांगा मला, आपले नातेवाईक आपल्याला धोका देत आहेत, आपली इंद्रिय आपल्याला धोका देत आहेत, काय सत्य आहे आपल्या जीवनामध्ये. एका भगवंताशिवाय दुसरं काही सत्य नाहीये. आपण ज्याला आपलं म्हणतो ती माणसं जर आपल्याला अचानक कायमचं सोडून जात असतील तर तो एक धोकाच म्हणावा लागेल ना. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती. 50 मध्ये काळे केस पांढरे होतात. लोक चतुर झाले आता. लोक म्हणतात डोक्याचे केस किती पण पांढरे होऊ दे, डाय करून पुन्हा काळे करू. आम्ही काय डायच्या विरोधातले नाही बरं, पण डाय कोणी करावं याचं सुद्धा लोकांनी भान ठेवावं. ज्यांची आपत्कालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी नक्कीच डाय करा. पण ज्यांचं वय निघून गेलंय त्यांनी डाय केला तर काही बरं वाटतंय का. कोणी करावा डाय. MH18, MH20, MH25, MH30, MH35, MH40, MH50, MH55 पर्यंत डाय करा. ही गाडीची पासिंग नाही, वयाची पासिंग सांगते मी तुम्हाला. 55 पर्यंत डाय करा. ज्याच्या मानेत लखवा बसलाय ते MH72 सुद्धा म्हणतोय डायची वाटी कुठे. डोक्याला डाय लावायला जातं, म्हातारच्या तोंडाला फट्टा पडतोय. उपयोग आहे काही. वेळ निघून गेली ना मग या गोष्टी गोड दिसत नाहीत. वेळेमध्ये कुठली गोष्ट. डायचं प्रकरण जास्त दिवस टिकत पण नाही. इकडून काळ मध्येच कमी दाबाचा पट्टा, 15 दिवसात उघडकीस येतं डायचं प्रकरण. हे सगळे इंद्रिय आपल्याला धोका देणार आहेत माझ्या दादांनो. हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती, त्या सिंहातारा म्हणती, सावध सावधान, वाचे वदा नारायण. साठीची बुद्धी नाठी, मग हाता आली काठी, वसवस लागे पाठी, त्यासी हसती कारटी, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 70ची झाली रचना, बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना, सावध सावधान, वाचे वदा नारायण. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. वयाच्या 80 मध्ये माणसाला अपयश येतं. माझ्या ताईंनो, वयाच्या 80 मध्ये तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. सुनबाईनं भाजीला तेल किती टाकलं, शेंगदाणे किती घातले अजिबात पाहायचे नाही. तुम्हाला शपथ आहे माझी. तुम्ही एकच काम करायचं, हातात जपाची माळ घ्यायची
आणि सुनबाईची मैत्रीण दारातून चालली की एकच म्हणायचं, माझ्या सुनासारखी सून अख्ख्या शेडोळ्यात नाही, एवढंच म्हणायचं. आणि म्हातारपण सुखात घालवायचं. पण काही काही म्हाताऱ्यांना कळतच नाही. सोनाला तडतड बोलणार, सोनाला फडफड बोलणार, तिला पाण्यात पाहणार, तिला टाकून बोलणार. आणि सुनबाईच्या माहेरच्या आली की रात्री 2 वाजता उठून त्यांची पिशवी तपासणार. या गोष्टी करायच्या नाही बरं. वयाच्या 80 मध्ये समजून घ्या, तुम्ही स्वयंपाकघरात लक्ष घालायचं नाही. आणि वयाच्या 80 मध्ये तुम्ही कुणाशी लग्न जुळवायला जायचं नाही. जरा शहाणपणानं वागावं माणसानं. 4-20 मिळून 80 मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैसी जीव होतो कासवीसी. सावध सावधान वाचे वदा नारायण. मग वर्ष झाले 90 बोलवेना एक शब्द. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. 1 शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. काळाचे भय आहे काहीतरी करारे साधन. सावधान. आता मला माझा ऐका, एवढं माणसाला सांगणारं हे भजन आहे, हा साधूचा विचार आहे. तर आपण किती परमार्थाची तातडी करावी. प्रत्येकानं प्रयत्न करावा. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माथा. चुकवी व्यथा जन्माचा. चरणी ठेवा माथा. सुखवी व्यथा जन्माचा. जगजोगी जगजोगी दाग दाग बोलतिया. जगजोगी जगजोगी दाग दाग बोलतिया. जगजोगी जगजोगी दाग दाग बोलतिया. जगजोगी जगजोगी साधू संत महात्मे त्यांचा अट्टहास एकच आहे. आपण समजदार व्हावं, आपण जाणून घ्यावं हे मिळालंय कशासाठी, आणि मग संत विचारावर चालावं. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. जर तुम्ही जीवन असंच घालवलं तर करिता भरोवरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसी. ईश्वराच्या प्राप्तीसाठी या जीवनाचं सार्थक करण्यासाठी काय करावं लागेल? शेवटचं चरण. काही नलके का भावाची कारण, काही नलके का भावाची कारण, काही नलके का भावाची कारण, काही नलके का भावाची कारण.
मानी आला विठ्ठोबाच्या करता भरभारी दुरावासी दोरी करता भरभारी दुरावासी दोरी आन विठ्ठलाची तुका म्हणे आन विठ्ठलाची करिता भरवारी दुरावास दूरी करिता भरवारी दुरावास दूरी भावाची है पुरी वावसी बाबाची है पुरी भावाची है पुरी वावसी भावाची है पुरी वावसी करता भरभारी दुरावास दूरी करिता भरवारी दुरावास दूरी करिता भरवारी दुरावास दूरी करिता भरवारी दुरावास दूरी काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आण विठ्ठलाची. दोन्ही महाराजांनी खूप सुंदर गायलं. सुरुवातीपासून ज्यांच्याकडे माईक होता त्यांनी सुद्धा खूप छान गायलं. आता सुद्धा खूप चांगलं गायन केलं. एकदा त्यांच्यासाठी टाळी वाजवा. मृदंगाचार्य महाराजांसाठी एकदा टाळी. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठ्ठलाची. भगवान परमात्माच्या चरणावर भाव ठेवा, त्याच्या नामावर विश्वास ठेवा आणि बस जीवनाचा एवढा सुंदर प्रवास करा, एवढा सुंदर प्रवास करा की बस तुमच्याकडे पाहून हजारो लोकांनी जगायला शिकलं पाहिजे. एवढं सुंदर जगा. तुमचं जगणं दुसऱ्यांसाठी आदर्श ठरलं पाहिजे आणि या जगामध्ये तुमचं नाव शिल्लक राहिलं पाहिजे. तुमच्या नावावरनं भगवान परमात्माच्या नामाचा गजर झाला पाहिजे. एवढं चांगलं जगा. एवढीच भगवान परमात्माला प्रार्थना करते. देवा, स्वर्गीय आमचे मारुती भैया जाधव यांना तुझ्या चरणाजवळ जागा दे. एवढीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला मी विराम देणार आहे. एकदा सगळे प्रेमानं भजन करू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. मारुती भैयांची एक मुली शिकायला घातल्यापासून एक इच्छा होती की माझ्या मुली अध्यात्मात तयार व्हाव्यात. आज देवाला एकच प्रार्थना करू. देवा, 3 लेकरं अध्यात्माचं शिक्षण घेत आहेत.
तर ज्या दिवशी ह्या मुली, छोट्या छोट्या मुली सुंदर गायन करतील, सुंदर भजन करतील, कीर्तन करतील ना, त्या दिवशी मारुती भैयांची इच्छा काय म्हणा, त्यांचं जे होतं काही स्वप्न, माझ्या मुली कीर्तनाच्या गादीवर उभ्या राहिल्या पाहिजेत, तर त्यांचं ते स्वप्न पूर्ण होईल. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी लेकरं अध्यात्मात शिकायला घातली, त्या गोष्टीला त्या ठिकाणी सार होईल, सफलता प्राप्त होईल. भगवंताला प्रार्थना करू, ही लेकरं आज पितृछत्र डोक्यावरती नाही आहे, त्यांच्या पत्नीला बळ, आई वडिलांना देवा एक आधार दे. लेकरांच्या डोक्यावरचं पितृछत्र हरवलंय, या सगळ्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती दे. तू प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला, प्रत्येक पावलाला सावली म्हणून यांच्या सोबत राहा. कारण माणसं कितीही असू दे, शेवटी तुझा आधार हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. तू या लेकरांच्या जीवनामध्ये एवढ्या काही चांगल्या गोष्टी घडवून आण भगवान, कारण तू सगळ्यांचं नशीब घडवणारा आहेस, तू सगळ्यांचा जीवनाचा लेखक आहेस, तू जीवनाचा पट लिहिणारा तू आहेस देवा. म्हणून तुला आम्ही प्रार्थना करतो, या लेकरांचं जीवन उजाळू दे, चांगलं शिक्षण घेऊन अध्यात्मामध्ये या लेकरांचं नाव होऊ दे, आणि त्या स्वर्गीय मारुती भैयांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे. एवढीच मी भगवंताला प्रार्थना करते. मारुती भैया हे खूप धडपड करणारं व्यक्तिमत्व होतं. खूप ज्या दिवशी त्यांच्या मृत्यूची बातमी कळाली तर सगळीकडे बॅनर लागले, दुसऱ्या दिवशी तर सगळ्यांच्या मोबाईलवरती एकच स्टेटस होतं, विश्वास बसत नव्हता असं काही घडलंय म्हणून. पण 2 दिवसामध्ये त्यांची, आम्हाला त्यांच्या स्वभावाची ओळख झालेली होती की हा माणूस खूप धडपडीचा आहे, खूप तळमळीचा आहे, सत्यानं जगणार आहे. आणि आम्हाला असं जाणवायचं की, आणि त्यांनी स्वतः बोलून पण दाखवलेलं होतं, दीदी आता कुठे आमच्या मुली तुमच्याकडे शिकायला आल्या, पण आपण आपल्या संस्थेसाठी खूप काही करू. त्यांचं तळमळ होती, काहीतरी करू, ही त्यांची इच्छा होती की संस्थेसाठी काहीतरी करायचं. पण नियतीचा खेळ न्यारा, आणि आम्हाला सुद्धा एक चुटका लागून गेला, एक अशी जाणीव राहून गेली की खरंच कामाचा माणूस काहीतरी घडायच्या अगोदरच या जगाचा त्या माणसाने निरोप घेतला. या गोष्टीचं दुःख, या गोष्टीची खंत आमच्याही मनात आहे. बस आपल्या कल्याण समय संस्थांचं, मठाचं काम चालू आहे. आमच्यासारखे हजारो जीव जन्माला येतील, हजारो जीव जातील, पण भगवान परमात्माचं जे कार्य आम्ही मठाच्या बांधकामाचं आम्ही हाताला धरलेलं आहे, त्या कामामुळे आम्हाला महत्त्व आहे, त्या सेवेमुळे आमच्या नावाला किंमत आहे. तर त्या संस्थांच्या कामामध्ये मारुती भैयांची जी इच्छा होती की काहीतरी आपल्याला मदत करायची, तर शेडोळ गावामध्ये किंवा या जाधव परिवारामध्ये, आणखी शेडोळ गाव या जाधव परिवाराचे नातेवाईक, तुमची जर इच्छा असेल की आपल्याला त्या संस्थांसाठी काहीतरी करायचं आहे, तर तुम्ही काही ना काही मदत त्या संस्थांसाठी करू शकता. पंढरपूरची वारी चालू आहे, या वारीमध्ये सुद्धा आमच्या मारुती भैयांच्या आठवणीमध्ये तुम्हाला काहीतरी दान करायचं असेल तर करू शकता. चांगल्या लोकांच्या आठवणीमध्ये आपण काही चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मला आठवतं आहे, मुलींचं ॲडमिशन घेऊन 1-2-4 दिवसच झाले होते, थोडंसं कीर्तनाच्या स्टेजचं काम चालू होतं, आणि तिथं आम्ही मुरुम भरत होतो त्या स्टेजच्या बांधकामामध्ये. हा सगळा परिवाराच एवढा तळमळीचा आहे ना, तर अण्णांनी आप्पांनी स्वतः हातामध्ये ते खोरं घेतलं, फावडं म्हणतात कुठे कुठे त्याला, आणि ते घेऊन लगेच माती ओढायला लागले, मुरुम ओढायला लागले. म्हटलं आप्पा राहू द्या, कारण आम्हाला जास्त ओळख नव्हती आप्पाच्या, 2 दिवसात पालकांची एवढी ओळख होत नाही. आप्पा म्हटलं दीदी हे सेवेचं काम आहे, आमची जर लेकरं शिकतात, पण अनेकाची लेकरं शिकतात, सगळ्यांचंच काम आहे की या संस्थेची सेवा करणं. तर स्वतः त्यांनी पुढं होऊन माती ओढायला आम्हाला मदत केली होती. म्हणजे ही अशी जी धडपड करणारी माणसं आहेत ना, ही माणसं समाजाच्या उपयोगाची असतात. अशा लोकांच्या हातून सत्कर्माचं काम घडावं, त्यांचं कल्याण व्हावं, एवढीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते. आपल्या कल्याण स्वामी संस्थांचं बांधकाम चकलंबा गावी बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे, जिथंही आपली लेकरं शिकत आहेत. त्या संस्थेसाठी जर कोणाला वाटत असेल की त्या संस्थेच्या विकासासाठी आपल्याला मदत करायची आपल्या मारुती भैयाच्या आठवणीमध्ये, तर करू शकता तुम्ही सगळेजण. तुमची मदत आम्ही स्वीकारू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करते. आणि बस या लेकरांचं कल्याण असावं, भगवान परमात्मानं या परिवारावरती कृपादृष्टी टाकावी, यांच्या सगळ्यांच्या अंतःकरणातलं जे दुःख आहे त्या दुःखाला कुठेतरी बाजूला ठेवून यांच्या बुद्धीला एक चांगली चालना द्यावी, या दुःखातून त्यांनी सावरावं, त्या सावरण्याची शक्ती भगवंतांना द्यावी, एवढीच भगवंताला प्रार्थना करते आणि माझ्या वाणीला विराम देते. ज्ञानेश्वरा